रायगड जिल्ह्यातल्या शिवसेना ठाकरे गटाच्या दक्षिण रायगडमधल्या 31 प्रमुख पदाधिकारी आणि 185 कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या। लोणेरे इथं 5 जानेवारीला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा ठाकरे गटानं दिला आणि या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। मात्र ही दडपशाही असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला। राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर सरकार मेहरबान झालंय। राज्य शासनाकडून शंभूराज देसाईंच्या साखर कारखान्याला अतिरिक्त भागभांडवल देण्यासंदर्भात अध्यादेश जारी करण्यात आलाय आणि त्यानुसार पाटणच्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याला 16 कोटी रकमेपैकी 7 कोटी शासकीय भागभांडवल देण्यात आलंय। अंबरनाथच्या श्रीमंगलगडच्या पायथ्याशी कोकण प्रांतातल्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे। 9 जानेवारी दरम्यान अंबरनाथ तालुक्यातल्या उसाटणे गावामध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महोत्सवाला प्रमुख उपस्थिती दिली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मनोज जरांगे यांनी सगळे सोयऱ्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसमोर पुन्हा ठाम भूमिका मांडली आहे। सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र व्हावं, सरकारनं भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। आंतरवाली आणि बीडमधल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी लावली। मनोज जरांगेंच्या जरांगे कुटुंबामध्ये एकही कुणबी नोंद आढळली नसल्याची माहिती समोर आली आहे आणि एवढंच नाही तर जिथून मराठा आरक्षणाची लढाई सुरू झाली त्या अंतरवाली सराठी गावामध्ये एकही कुणबी नोंद शिंदे समितीला आढळलेली नसल्याची माहिती तहसीलदार चंद्रकांत शेख यांनी दिली। कुणबी नोंदी शोधण्यात अधिकारी चालढकल करत असून त्यातही जातीयवाद केला जात असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला। अनेक गावामध्ये कुणबी नोंदी असून सुद्धा त्या नोंदी तपासल्या जात नाहीत असं सांगत मनोज जरांगेंनी अधिकारी वर्गाची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली।